तुमच्याही घरात जर सतत कलह होत असतील, भांडणं थांबतच नसतील किंवा घरातली लोक व्यसनाधीन झाले असतील, चुकीच्या गोष्टी बरोबर वाटत असतील आणि बरोबर गोष्टी जर चुकीच्या वाटत असतील, तर हा राहूचा प्रकोप असतो. आपल्या घरातील वॉशरूम, टॉयलेट हे राहूचे स्थान आहे. पूर्वीच्या काळी टॉयलेट, बाथरूम बाहेर असायचे, मात्र आता आपल्या घरात असल्यामुळे आपल्याला राहूला शांत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात पहिले तर आपला वॉशरूम स्वच्छ असणे, दुर्गंध विरहित असणे आणि कोरडा असणे फार जास्त गरजेचे आहे. कमोडचे झाकण हे नेहमी बंदच असावे आणि कमोड सुद्धा स्वच्छ असावा. राहूला शांत करण्यासाठी आपण एक सोपी रेमेडी सुद्धा करू शकतो. एका काचेच्या छोट्या बाउलमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचंय, त्याच्यावरती तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे, 7 फुलवाल्या लवंग आणि 7 कपुराचे तुकडे हे सर्व ह्या बाउलमध्ये तुम्हाला ठेवायचंय आणि हा बाउल असा ओपनच तुम्हाला तुमच्या बाथरूम मध्ये ठेवून द्यायचा आहे. हा बाउल तुम्हाला शनिवारी बाथरूम मध्ये ठेवायचा आहे आणि प्रत्येक शनिवारी ह्यातलं सर्व सामान फ्लश ऑफ करून पुन्हा हेच सर्व सामान बाथरूम मध्ये ठेवायचं आहे. ही रेमेडी तुम्ही 3 महिने करून पहा आणि तुम्हाला फरक नक्की जाणवेल. बाउल मधलं सर्व सामान तुमच्या घरातली पूर्ण नेगेटिव्हिटी खेचून घेईल आणि तुमचं घर पॉझिटिव्ह करेल. ह्याने राहूचा प्रकोप सुद्धा शांत होतो. अशाच नवनवीन सोप्या परंतु प्रभावी रेमेडीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय माता दी.